आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि या राजकीय जीवनात माझे सर्व सन्माननीय देवेंद्रजींचं या ठिकाणी आगमन झालंय। आपल्या सगळ्यांच्या वतीनं मी जोरदार त्यांचं स्वागत करतो। टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया। त्यांच्यासोबत विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय राहुल नार्वेकर साहेब आलेत, त्यांचंही स्वागत करतो। जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करूया। मुंबईचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि या राज्याचे मंत्री माझे मित्र आशिष शेलार आलेत, त्यांचंही आपण जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आवर्जून या ठिकाणी वेळ काढून उपस्थित राहिलेत, त्यांचंही मी स्वागत करतो। टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करूया। दुसरे आमचे डॅशिंग मंत्री म्हणजे आमदार, विरोधी मंत्री असले तरी अजून आमदारासारखे विरोधी पक्षासारखे तुटून पडणारे माझे जिवलग मित्र सन्माननीय नितेश राणे साहेब। दुसरे माझे सन्माननीय मित्र प्रसाद लाडजी, आमदार सन्माननीय स्नेहा दुबे, सन्माननीय राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष, त्यांना मी आवर्जून बोलवत असतो साहेब, कारण त्यांच्याशिवाय माझी स्वयं पुनर्विकास पुढे गाडी धावणार नाही, त्याच्यामुळे जपायला लागतं मला अनासकर साहेबांना। ते राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष सन्माननीय विद्याधर अनासकर साहेब, आमदार श्रीकांत भारतीय, आमदार राजहंस सिंग, सर्व किशोर धारिया, सर्व सन्मान उमाताई आलेत का खापरे, सर्व सन्माननीय मान्यवर, कोण नाव राहिला असेल तर मला क्षमा करा। खरं म्हणजे आज एक छोटासाच कार्यक्रम, सभा वगैरे असं नव्हती, पण साहेब आले आणि त्यांच्या शुभेच्छा, त्यांचा आशीर्वाद हा माझ्यासाठी आणि माझ्या सहकार्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असतो। आणि आज मी जे काही करतोय, राजकारणात असेल, सहकार क्षेत्रात असेल, वेगवेगळे अभियान, त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणतोय, या सर्वाची ताकद जर कोणाची असेल तर देवाभाऊंचा आशीर्वाद हीच माझी सर्व या ठिकाणी ताकद आहे। साहेब, हे खरं म्हणजे ऑफिस काढायचं कारण की मुंबई जिल्हा बँकेत माझ्याकडे राज्यातल्या सहकारातली लोक, पक्षाची लोक, विविध लोक यायचे, बँकेचं 1% पण काम होत नव्हतं। आणि मग बोललो की लोकांना तर भेटलं पाहिजे, बँकेत गर्दी खूप व्हायची, बरं दहिसर बोरिवलीला भेटायला जाणं हेही लोकांसाठी, मग फुल प्लेज बोललो आपण यंत्रणासहित ऑफिस करूया, कारण त्या ठिकाणी नाही आम्ही कुठेही बनवलं तरी तुमचं जोपर्यंत एनओसी मिळत नाही, ऑक्युपेशन सर्टिफिकेट, ऑक्युपेशन ओसी यांचं मिळाल्याशिवाय राहुल साहेब आपलं काही चालत नाही, त्याच्यामुळे म्हणून तुम्हाला आम्ही बोलवतो। आमची कारणं एकदम स्पष्ट आहेत, जसं ते बोललो होते, काही लपून छपून आमचं काहीच नसतं। त्यामुळं या ठिकाणी आपण फुल प्लेज ऑफिस केलंय, चांगले शासकीय निवृत्त अधिकारी आहेत, चांगलं कनेक्ट आपण सॉफ्टवेअर केलेलं आहे। आणि मला प्लस काय आहे, कालच देवेंद्रजींनी सांगितलं पुण्यात की प्रवीणला पकडलं की माझं डोकं खातो, कुठलंही काम त्या ठिकाणी अडत नाही। मग साहेबांना पत्र दिलं, आणि एक आहे त्यांच्याकडे पत्र देताना जनतेच्या हिताचं पत्र असलं तर काहीच नसतं, बदल्या बिदल्या वेस्टेड इंटरेस्ट दिसलं की मग साहेब जरा पत्र बाजूला ठेवतात। त्याच्यामुळं माझा स्पष्ट त्यांना माहीत आहे भूमिका कशी असते ती, त्याच्यामुळे जे जे राज्यातनं, कुठूनही, सहकारातनं, बँकिंग क्षेत्रातनं जे जे प्रश्न येतील ते साहेबांकडे, आमच्या मंत्र्यांकडे त्या ठिकाणी नीटपणे मांडू। आजही साहेब शेवटचा मुद्दा सांगतो, ज्या वेळेला मी तुम्हाला नागपूरला होता त्या गिरगावच्या एक 500-600 लोकांची, आज राहुलजी तो विषय मी घेतला, लक्षवेधी लावली होती की आज 5000 त्या ठिकाणच्या इमारती आज पुनर्विकासाशिवाय आहेत। ते स्वयं पुनर्विकासाला जाणार होते, पण त्यांचं म्हणणं पागडीची जागा आहे, सेस इमारती आहेत, बेनामी प्रॉपर्टी आहेत। आज शिंदे साहेबांनी उत्तम उत्तर दिलं, आपण तो पागडीचा त्यांना सहकारी संस्था करणं आणि स्वयं पुनर्विकासाला जायलासाठी आपण त्या ठिकाणी आम्हाला आशीर्वाद द्या, कारण जी स्वयं पुनर्विकासाची मोहीम आज सुरू केली, जी आपण मुंबईत केली, ठाण्यात झाली, काल पुण्यात साहेब त्या ठिकाणी आले होते आणि नाशिकलाही त्या ठिकाणी मोठी परिषद घेत आहेत। तर जे जे विषय आहेत त्यामध्ये साहेबांची ताकद, साहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी आहे, म्हणूनच आपण त्या ठिकाणी
अनेक विषय हातात घेण्याचं धाडस करतो आणि जे काय होईल ते आता होईल. कारण आज सरकार देवेंद्रजींचं आहे, आज सरकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आहेत आणि त्याच्यामुळे जे जनहिताचे विषय आहेत, ज्या योजना आहेत त्या निश्चितपणे आपण मार्गी लावू आणि याचं नाव कर्तव्यपथ या ठिकाणी दिलंय. याची प्रेरणा पण साहेबांची आहे. आम्ही कधी चर्चा असेल, कधी काही विषय असेल, तेव्हा साहेबांना सांगितलं की साहेब म्हणतात आपलं कर्तव्य करत राहायचं. आणि हे मी साहेब नंतर हे खूप हे व्हायला लागलं. काल पोलिसांचं पण तिकडे झालं तर पोलीस अधिकारी मुलाखत देताना पण म्हणाला यानंच कसं बसा की आपलं कर्तव्य करत राहायचं. मी तुम्हाला आज शब्द देतो, ह्या कर्तव्य पथावरून महाराष्ट्रातील जनतेला, सर्वसामान्यांना न्याय देण्याचं कर्तव्य तुमचा शिलेदार म्हणून मी पार पाडीन, हा विश्वास या ठिकाणी मी आपल्याला देतो. आपण आलात साहेब, आपण येणं, उद्घाटन करणं म्हणजे माझ्यासाठी 10 हत्तीचं बळ त्या ठिकाणी येतं आणि म्हणून मी आपल्याला मनापासून साहेब या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी फक्त आशिषजींना 2 शब्द बोलले देत आणि कारण आशिषजींना काय स्पष्ट आपलं काम असतं ना. हल्ली आशिषजींना मी सोडतच नाहीये, कारण ते बोलते इमारत इथे फ्लॅट घेतला तरी NOC आशिषचं लागतं. त्याच्यामुळे मला वाटतं आदरणीय आशिष शेलार साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी शुभेच्छा द्याव्या. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.